पण महापौर बंगल्याच्या रेनोव्हेशनसाठी जवळपास 5.5 कोटी हा खर्च मुंबई महानगरपालिका म्हणजेच तुम्ही आम्ही मुंबईकर ह्या नवीन महापौरांसाठी उचलणार होतो. महापौर होऊन 6 महिने नाही झालेत, पण पहिलं म्हणजे गाडीवर लाल दिवा सायरन ही कॉन्ट्रोवर्सी झाली. मग इंटिरियर्स मध्ये इटालियन मार्बल वगैरे लावलेलं आहे, ती कॉन्ट्रोवर्सी झाली. आता परत 2.5 कोटी आणि जणू काही त्यांना ताजमहालच बांधायचा होता. पण आपण सर्वांनी मुंबईकर म्हणून आवाज उठवलात, विरोध केलात, मीडियाने देखील तो आवाज सगळीकडे पोहोचवला आणि आता असं कळतंय की मुंबई महानगरपालिकेने ह्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. या निर्णयाच्या स्थगितीचे आम्ही स्वागत करतो. 6 महिने नाही झालेत, पण महापौरांना नवीन गाडी पाहिजे, नवीन बंगला पाहिजे. ती ऍड होती ना कुठची, नया घर नई गाडी, वा काय काय होतं त्यांचं, हा नाही काय, अच्छा ठीक आहे, पुढचं तुम्हाला माहिती आहे. पण मुख्य गोष्ट हीच आहे की मुंबईकरांचा पैसा उधळपट्टीसाठी जसा वापरला जातोय, एकंदर कचऱ्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, बीएससीचा विषय असेल, मोकळ्या मैदानांचा विषय असेल, इथे सगळीकडे वेगळ्या एका ह्यानी लक्ष आहे त्यांचं भाजपचं. आणि महापौरांच्या कम्फर्टवर, उपमहापौरांच्या कम्फर्टवर एक खास लक्ष ह्या भाजपने दिलेलं आहे. असो, ह्या गोष्टींकडे आमचं लक्ष राहील आणि विरोध असेलच. पण ह्याहूनही जास्ती महत्वाचं म्हणजे जो काल आम्ही विरोध दर्शवलेला आहे, मी मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र देखील लिहिलेलं आहे. मुंबईमध्ये मोकळ्या जागा ज्या आहेत, मोकळी मैदानं जी आहेत, ती भाजप ढापण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ जे मुंबईमधलं एकमेव आर्टिफिशियल टर्फ पूर्ण फुटबॉलचं मैदान आहे. हजारो लहान मुलं मुली असतील, तरुण मुलं मुली असतील, इंडियाचे काही प्लेयर्स असतील, महाराष्ट्रासाठी काही खेळणारे प्लेयर्स असतील, ह्या टर्फवर येऊन ट्रेनिंग करतात, गेम्स खेळतात. YPL म्हणजे युवा प्रेसिडेंट्स लीग मध्ये जवळपास 7,500 तरुण मुलं मुली हे खेळत असतात प्रत्येक वर्षी. म्हणजे तुम्ही अंदाज घ्या याचा किती स्कोप मोठा आहे. हे तर ढापून भाजपच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं कॉन्ट्रॅक्ट, तिथे कन्व्हेन्शन सेंटर करायचं आणि त्यानंतर तिथे भाजपच्या नेत्याचं नाव द्यायचं. रंगशारदा भाजपचा एक बिल्डर विकत घेणार आहे. मागची जी स्कीम आहे, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे एक बिल्डर आहेत ते तिथे करत आहेत झोपडपट्टी स्कीम. आणि हे सगळं होत असताना अर्थात तिथे कन्व्हेन्शन सेंटर करायचं आणि भाजपच्या नेत्याचं नाव द्यायचं. हा एक प्रयत्न आहे, ह्याला आम्ही विरोध करणार आणि रस्त्यावर उतरून पण विरोध करणार. पण ह्याहूनही पुढे जात असताना इथेच थांबले नाही भाजप. निर्लज्जपणा बघा. मुंबईमध्ये जवळपास 16 एकर मुंबईचे हे एका ट्रस्टला दिलेले आहेत. त्याच्यात अंधेरीमध्ये एक मोठं प्लेग्राऊंड आहे, मोठं क्रिकेटचं मैदान आहे. हे मैदान मला आठवतं आम्ही मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असताना हे मैदान आम्ही त्यावेळी केलं होतं आणि फ्री ऑफ कॉस्ट तिकडच्या स्थानिक लोकांना तिथे खेळायला मोकळी जागा मिळावी म्हणून ते तिथे डेव्हलप केलं होतं. चांगलं क्रिकेटचं मैदान आहे, अनेक क्रिकेटच्या मॅचेस होतात, 2-3 टुर्नामेंट झालेले आहेत. आपल्याला आठवत असेल 2 वर्षापूर्वी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तिथे एक क्रिकेटची टुर्नामेंट पण झाली होती आणि तिथे आमची नंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी उद्धव साहेब तिथे आले होते स्वतः. अशा अनेक क्रिकेटच्या टुर्नामेंट्स होतात. कोविडच्या काळात देखील आम्ही तिथे गेलो होतो. तिथे कोविडचं मोठं काही शेल्टर बनवता येईल का, तिथे एक छोटं मियावाकी फॉरेस्ट पण होतं, ते पण फॉरेस्ट ह्या ट्रस्टने ढापलेलं आहे. ते मैदान आणि 2 म्हाडाचे प्लॉट, हे मैदान 21 लाख पर इयर. 21 लाख कोणीही काय म्हणजे तुम्ही एकाच हे ट्रस्टला का देतात, तेवढं जर महानगरपालिकेला मिळत असतील तर डायरेक्ट घ्या. आणि 2 म्हाडाची प्लॉट्स फुकटात दिलेले त्या एका ट्रस्टला. का दिलेले आहेत, कशासाठी दिलेले आहेत, मुख्यमंत्र्यांवर काय दबाव होता, अंतर्गत दबाव आहे, वरतून दबाव आहे. मी अजून हा आरोप लावणार नाही की त्यांना एका विशिष्ट कुठच्या भाषेला काही प्राधान्य द्यायचंय किंवा कुठच्या एका संस्थेला प्राधान्य द्यायचंय. पण मुंबईची मोकळी मैदानं मुंबईकरांच्या हातातून घेऊन खेचून घेऊन ढापायची आणि भाजपच्या आमदाराला द्यायची, हे जे धोरण मुख्यमंत्र्यांनी राबवलेलं आहे त्याला आम्ही कडाडून विरोध करणार. दुर्दैव असे जी आता पाठी लागलेली आहे, आज कुठच्या तरी पेपरमध्ये वाचलं, आतापर्यंत ही मैदान जी मोकळी होती ह्याच संस्थेने लावलेले ट्रेसपासर्स विल बी प्रोसिक्युटेड. मुंबईकर हे ट्रेसपासर झालेत. जी मैदानं मोकळी होती, मुंबईसाठी होती, तिथे आता मुंबईकरांना जायला तुम्ही बंदी लावलेली आहे. म्हणजे जसं ब्रिटिशर्सच्या काळात होतं की इंडियन्स नॉट अलाउड, तसं ही संस्था आता मुंबईकर नॉट अलाउड असे आता पाटे लावणार आहे का. आणि एका बाजूला अदानी हे मुंबई खात चाललेले आहेत. माईक आज दिसत नाही त्यांचा, ठीक आहे बोलू शकतो आहे, ठीक आहे सॉरी, पण तुम्हाला सॉरी त्यांना नाही. पण अदानी एका बाजूला मुंबई हे खात चाललेले आहेत, गिळत चाललेले आहेत. धारावीचा तर प्रश्न आहेच आणि तो आम्ही लढा देत आहोत.
आज देखील त्याच्यावर आमची बैठक आहे. मुंबई बचाव समिती आहे, मुंबई धारावी बचाव समिती त्यांच्यासोबत आहेच. पण हे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला या संस्थेला 16 एकर जागा मुंबईची देणं किती मोठा मोठा गुन्हा आहे हे आपण पाहू शकतो. आणि यासाठी आम्ही अर्थातच येत्या आठवड्यात आंदोलन तर करणार आहोत, रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत. मी सर्व मुंबईकरांना अपील करत आहे, सर्व मुंबई प्रेमीयांना अपील करत आहे, सर्व मुंबईच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांना अपील करत आहे, एनजीओजना अपील करत आहे, हाऊसिंग सोसायटीजना अपील करत आहे की ज्यांना ज्यांना वाटतं की हे 16 एकर फुकटात एका संस्थेला देणं हे पाप आहे, गुन्हा आहे, मुंबईकरांची मोकळी जागा ही मुंबईच्याच हातात राहिली पाहिजे, मुंबईकरांच्याच हातात राहिली पाहिजे, त्यांनी येऊन ह्या मोर्चात सहभागी होणं गरजेचं आहे. हा मोर्चा कसा होणार, कुठे होणार हे आम्ही तुम्हाला लवकरच सांगू. पण मुख्य गोष्ट हीच आहे की भाजपचं हे जे काही धोरण चाललेलं आहे की स्वतःच्या लोकांवर उधळपट्टी पैशाची करायची, बीएसटी बस बंद पाडायची, अदानीला जमिनी द्यायच्या, या संस्थेला जमिनी द्यायच्या, जागा ढापायच्या. आता उद्या आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान, शिवाजी पार्क पण हे घेण्यासाठी पुढे मागे बघणार नाहीत आणि त्याचसाठी आम्ही रस्त्यावर उतरून ह्याचा कडाडून विरोध करू. मुंबईच्या जागेवर बोली लावतात, मुंबईच्या जागेवर मुख्यमंत्री तर बोली लावायला लागलेत, मुंबई ऑप्शन करायला लागलेत. हॉर्स ट्रेडिंग म्हटलं ठीक आहे, भाजपला सवय असेल की 50 खोके द्या आणि तुम्ही कोणी विकत घेऊ शकता, पण मुंबईच्या जागा या तुम्ही अशा ऑप्शन करणार संस्थेला ज्या मुंबईसाठी मोकळ्या? मग उद्या शिवाजी पार्कला तुम्ही कराल, ओव्हल मैदानला कराल, काय सोडणार मग तुम्ही? म्हणूनच मी सांगतोय, मी अजूनपर्यंत त्या संस्थेचं नाव घेतलं नाहीये किंवा त्या आमदारचं नाव घेतलं नाहीये, कारण आमचं भांडण त्यांच्याशी नाहीये. आमचं भांडण या प्रक्रियेशी आहे, ह्या राजवटीशी आहे, ह्या शासनाशी आहे ज्यांनी बोली लावली ह्या मुंबईच्या जी काही जागा आहे त्याच्यावर. 16 एकर तुम्ही देता, ऑप्शन करता. ऑप्शन ठीक आहे, तुम्ही एका वेळी वेगळं करू शकता, पण मोकळी मैदानं, आता अनेक मैदानं अशी झालेली आहेत. तुम्ही अजून एक आम्ही इथं मोहीम हाती घेतलेली आहे, सगळ्या शाखा प्रमुखांना आम्ही सांगत आहोत की अनेक वॉर्ड्समध्ये काही शाळेंनी किंवा असं काही दाखवून किंवा काही संस्थांनी ग्राउंड घेतलेली आहे, टर्फ टाकलेलं आहे आणि आता सामान्य नागरिकांना तिथे येणंच बंद केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल, आमच्या वेळी जेव्हा आमचं सरकार होतं मुंबई महानगरपालिकेत, आमचं धोरण स्पष्ट होतं की सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते 9 सामान्य नागरिकांना, मुंबईकरांना ती जागा फ्री ऑफ कॉस्ट वापरायला, मग त्यांच्या एक्सरसाइजसाठी, वॉकिंगसाठी, जॉगिंगसाठी, योगासाठी ही दिली गेलीच पाहिजे. ही मुंबईची मोकळी मैदान आहेत. अर्थात तिकडचे खासदार पण काही स्थानिक बोलणारच नाहीत, कारण त्यांच्या पण क्लबचा विषय आहे, त्याच्यासाठीच ते तिथे गेलेले. तो पण आम्ही विषय विसरलो नाहीये. ते अंधेरी जुहूच्या आसपासचे जे खासदार आहेत तिकडचे, काय ज्यांना मंत्र दिले कानात, ते कानात बोळे घालून बसलेत भाजपवाले, ते कुठे ऐकतात? लाठीचार्ज करताना, टिअर गॅसच्या सामोरे जाताना, AK-47 झेलताना ही सगळी कानमंत्र कुठे होती? आता शिंदेकडे बघा, एकनाथ शिंदेकडे दिसतात कसे डबल गेम करतात. तर तुम्ही आता बघता 4 वर्ष जे काही झालेलं आहे, खरं तर आपण पाहिलं असेल नुसतं फसवाफसवीचा कार्यक्रम हा मिंदेनी सगळीकडे केलेला आहे. असो, त्याच्यावर खूप काही बोलण्यासारखं असलं तरी मी आपल्याला परत एकदा मुंबईच्या मोकळ्या मैदानावर आणेन, कारण आज हा फार मोठा विषय आहे आणि आता मुंबई शांत बसणार नाही. थोडं 2 नंतर बोलूया आपण, सुनावणी होऊन जाऊ द्या, पण आज परत तुम्हाला मोकळी मैदानं, सब मैदान नाही आहे. एक तर आपल्याला अंदाज द्यायचा म्हणजे, जर 16 एकर मुंबईत घ्यायचे झाले तर तुम्ही खरोखर मुंबईत 16 एकर घेऊ शकता का एवढे इझिली? म्हणजे 2 म्हाडाचे प्लॉट फुकटात मिळालेत आणि जे संकुल आहे, क्रीडा संकुल आहे, जे आम्ही क्रिकेटचं ग्राउंड म्हणून बनवलं होतं, मला आठवतं तेव्हा विजय सिंगल मला वाटतं AMC होते त्यावेळी, आणि त्यांनी त्यावेळी तो पुढाकार घेऊन स्थानिक आमचे नगरसेवक वगैरे होते. तेव्हा आपण पाहत असाल हे ग्राउंड 21 लाखाचं त्यांनी बोली लावली की जे काही BMC बरोबर आहे, आणि मग रेव्हेन्यू शेअर 21 लाख वर्षाला, आणि त्याच्यात रेव्हेन्यू शेअर म्हणजे मिळणार किती मुंबई महानगरपालिकेला? मिळून मिळणार किती? आणि तो सगळा खर्च परत तुम्ही महापौर बंगल्यात टाकणार, तर कसं चालणार? त्यांना स्पेस टेक्नॉलॉजी वापरायला सांगा, दिसेल त्यांना. पण मी परत तुम्हाला आज ह्याच विषयावर आणतो, ह्याच्यावर अजून काही विषय असतील, प्रश्न असतील तर मला विचारा. नक्कीच. आणि आता काय झालेलं आहे की काहीतरी नुसतं विरोध दाखवायचा म्हणून भाजपचंच कोणतरी एक पदाधिकारी एक पत्र टाकतं आणि आम्ही विरोध पण केलाय, पण मुख्यमंत्री ऐकत नाहीत. आता भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री ऐकत नसतील तर मग नेमकं कोणाचं ऐकतात? अनेक मैदान आहेत. प्रभादेवीचं मैदान आहे, जसं मी सांगितलं आमचं बँड्राचं मैदान आहे, कितीतरी मैदान आहेत. आता कोलाब्यामध्ये पण 1-2 मैदानांचं आमच्या कानावर आलं की तिकडचे स्थानिक लेवलला काहीतरी चालू आहे. निश्चितपणे, पण पहिला मोर्चा हा या 16 एकरसाठी असेल आणि ओपन स्पेसेसवर अर्थात असेलच. आज मी आता नाही, मोर्चा कधी काढायचा आणि त्याचं रूप काय असेल आणि कुठे आम्ही, ते आता आम्ही आपल्याला लवकरच जाहीर करू. पण एक निश्चित आहे, मुंबईकरांना, सर्व मुंबईकरांना सगळा राजकीय भेदभाव विसरून
तुम्ही मुंबईसाठी उतरा, तुमच्या भवितव्यासाठी उतरा, कारण मोकळी मैदानं राहिली नाहीत तर मोकळा श्वास घ्यायला जागा राहणार नाही. हे आज चित्र दिसायला लागलेलं आहे.